टॉक्सिक हा शब्द आपण खूप सहज वापरतो, पण थोडं थांबून बघायला पाहिजे की घरातली माणसं खरंच टॉक्सिक आहेत का, की त्यांना अजून कोणी चांगल्या सवयी लावल्याच नाहीत. आपण वर्षानुवर्ष तेच केलं आणि अचानक एक दिवस आपण बदलायला लागलो, तेव्हा समोरच्याला अर्थातच शॉक बसतो. ते विरोध करतात, कारण त्यांच्यासाठी ते नवीन असतं. आणि मग आपण म्हणतो की हे टॉक्सिक आहेत. काही लोक असतात सुद्धा. मी असं नाही म्हणणार की अजिबातच टॉक्सिक नसतात, सगळे खूपच चांगले असतील. पण कधी कधी आपलं वागणं बदलतं, ते विरोध करतात. पण अशा वेळी तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी पाहिजे. जर समोरचा माणूस तुम्हाला कमी लेखत असेल, मुद्दाम दुखावत असेल, तर मग तो वेगळाच विषय आहे. पण जर फक्त तू का बदलतीयस, कशाला हवंय हे सगळं, इतकंच बोलत असतील ना, किंवा फक्त ते अनकम्फर्टेबल आहेत हे जाणवून देत असतील, तर तिथं आपल्याला रिॲक्शन द्यायची नाही, भांडायचं नाही. पण आपल्या मनासारखं वागणं सोडायचं नाही. मोठे निर्णय नाही, पण छोटे छोटे बदल. जसं तुम्ही काही तुमच्या आवडीचं करत असाल, कोणी काही बोललं तर त्यांना एक्सप्लेन करायचं नाही, उलट उत्तर द्यायचं नाही. फक्त शांतपणे सांगायचं की मला थोडा वेळ पाहिजे आणि आपलं काम करत राहायचं. पहिले काही दिवस कदाचित टोमणे येतील, पण तुम्ही थांबला नाहीत तर हळूहळू ते ॲक्सेप्ट करत जातील. लोक आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागण्याच्या पॅटर्नला जास्त लक्षात ठेवतात आणि त्याच्यावरून शिकतात की तिला जे पाहिजे ते मिळालं तर ती शांत राहते आणि तिचा ठरलेला वेळ आहे, त्यानंतर ती घरातलं सगळं व्यवस्थित करते. हे थोडं कठीण जाणार सुरुवातीला, पण हाच बॅलन्स आहे.